पुढची महत्त्वाची बातमी, सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचं समजतंय। उद्या दुपारी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय। सध्या सिद्धरामय्या एकटेच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। बंगळुरूमधल्या स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पडणार असून सिद्धरामय्या हे एकटेच सुरुवातीला शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण असणार यावर सातत्याने चर्चा सुरू होती। कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार की काँग्रेसचे कर्नाटकमधले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यापैकी कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर सातत्याने चर्चा सुरू होत्या आणि आता शिक्कामोर्तब या सगळ्यावर करण्यात आलेला आहे। सिद्धरामय्या हेच आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर आलेली आहे। सिद्धरामय्या यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आपण पाहूया। कुरुबा समाजाचे सिद्धरामय्या हे मोठे नेते आहेत। 1983 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकलेली होती। बराच काळ ते जेडीएस पक्षात होते। त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2 वेळेला ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत। तर 2013 ते 2018 या कालावधीत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।